सो या ऑल सेट. अपेक्षित नव्हतं 4 दिवसांसाठी, ऍक्च्युली 3 दिवस फिरणार आहोत, पण आम्ही इतके कपडे घेतलेत इतके की हा नाही झाला तर तो घेऊ, तो नाही झाला तर तो घेऊ. Women. सो या आता आम्ही ऑटोने चाललोय ठाणे स्टेशनला, कारण तिथून आमची ट्रेन आहे. मी बघ एवढं तर आहे की 7 नंबरलाच येणार. जिस पल का इंतजार था. 1 तास झाला जवळजवळ. हिला खूप जास्त एक्साइटमेंट आहे, मला नाही. और ये रही हमारी मंजिल. इथे आमचा शाहरुख उभा असेलच दरवाजावर. ही आहे सुकन्या सुर्वे. आमच्या मैत्रीलाच तेवढीच वर्ष झाली आहेत, 10 वर्ष 11 वर्ष झाली आहेत. ही आहे श्रद्धा, सुकन्याची बहीण. चल चल चल. चे बॉक्सेस असतात आणि त्याच्यामध्ये तुला 1 to 25 कसेही आडवे दिडवे नंबर लिहायचा, कुठल्याही बॉक्समध्ये कुठलाही. आणि साईडला लिहितो आपण बिंगो, BING. चला सगळ्यांनी वेगळं लिहिलं. श्रुती आठवली म्हणून मी तू काय करते शवासन? इतकं मस्त वाटतंय ना ही फ्रेम. अजून सुंदर वाटलं असतं. का गेलोस तू? माझ्या पायावर ब्रेक लागला. चला उतरायचं प्लीज. हे सो फायनली आम्ही आता पोहोचलो हॉस्पिटलला. साठी आलो होतो आणि 3 दिवसाचं हे सामान. आता इथे येऊन कळलं की अच्छा आपण होमस्टे घरात राहणार आहोत आणि इथे ही पद्धतच आहे. इथे हॉटेल दिसणारच नाहीत, इथे असंच राहावं लागतं. फायनली आम्ही आता रूमवर पोहोचलो आहे. आल्याला झोपावंसं वाटतं. वेलकम टू हम्पी. आणि हे जे मंदिर आपल्याला आपण इथलेच दिसू. आता आम्ही आलोय आणि आल्यालाच आम्हाला भूक लागली, त्यामुळे आता जेवायला जाणार, आवरणार आणि मग फिरायला जाणार. ते उद्या नाही करणार ना तुम्ही, कारण आम्ही जाताना गेलेलो आणि येताना हरवलेलो, त्यामुळे वेळ लागलेला खूप. मग हेपीच्या दिवशी ते नाही होणार, ते रिव्हिजन आपली ना तेच आहे, सरळ गेलो की. ती एक जागा राहील फक्त, ती कधी करायची मग तुम्हाला? ती त्याच दिवशी करायची, निघायच्या दिवशी सकाळी सांगते मी. पण आपली ट्रेन किती वाजता? आपण इथून 11ला निघूया ट्रेनला जायला. नाही 1:40 टायमिंग आहे ना. आपण 12ला निघू शकतो, मग 12 म्हणजे डॉट 12ला निघूया. आधी ते करायचं आहे ना सीन, जाऊन रिकाम्या ट्रेनमध्ये, ते नंतर करू. म्हणून तर 12ला निघूया. नाही तू
मी बोलले कारण मी काहीच नाही राहणार लावणार. चला सेम कपडे आपल्याला कंटिन्युटी ठेवायचे आहे. आपण सेम कपडे घालायचे होणार नाही. सो येस, आम्ही आता रेडी झालो. वेदिकाचे केस विंचरून झाले की मी पण विंचरे. आल्यालाच केस तेलकट झाले माझे. हा माझा नो मेकअप लुक. आम्हाला 4 वाजता निघायचं होतं, पण काय मुलींची ट्रिप असली आहे म्हटल्यावर तुम्ही बघूच शकता. मेकअपच्या सामानासाठी हे एवढं सगळं आहे. हां, ही आहे आमची रूम आणि मी तुम्हाला बाहेरचं पण दाखवते. तर हे आहे होमस्टे आणि लिटरली आम्हाला खिडकीतून दिसतं आहे. इतकं सुंदर वाटतं ना. आपण बघूयात बाकीच्यांची तयारी झाली आहे का. सनस्क्रीनचा मारा मी पण केलं आहे. आणि आम्ही आत्ताच नुकतंच दुकान उघडलंय. दुकान नाही, किचन. दुकान उघडलंय आणि हे विकतो. आमचं किचन सेट आहे. माझ्याकडे पण आहे. माझं पाऊच्या बाजूला. हे चला ना यार, 4:30 झाले. आणि तुम्ही ठीक आहे. वेदिकाकडे काय बघायला हवं. मला सांग. सुंदर दिसतेस तू, अगं पण जर आपल्याला सेम घालायचं तर मला अगं चालेल. तिच्याकडे ते हे आहे. मी हिला म्हणते आता हे घाल तर नाही. पण श्रद्धा उद्या हा घालू, परवा तो घालू. माझा एक चांगला ड्रेस वेस्ट होतोय ना. तो काळा आत्ता घाल ना. होऊ दे ना, वेस्ट झाला तर बघ ना. आमचं होणारच आहे. ए राहू दे ग. काय एवढं काही चांगलं नाहीये जेवढं तुला वाटते. घालू आता. पण काय बोलले मगाशी मी? हेच बोललेले सेम. खूप लांब जायचंय ना, तिथे जायचंय. आता सुरुवात नाही झाली पण मी इथेच दमले. पूर्ण चढण आहे. तर तुम्ही वर्कआउट करत नसाल तरी इथे येऊ शकता. పెట్టిన తర్వాత టెంపుల్ నిర్మాణం गणपती बाप्पा मोरया. बघ ना, मला पण तेच वाटतंय. सटकन फिरले तर कळलं मी शूज नाही घालणार. काय नाही. अरे अंजनाद्रीला घाल. पण इथे नको, हे जवळच्या जवळ. 1000 वेदिका. किती शिल्पकला बघ ना. एवढे कष्ट कोण घेईल का? आत्ता पण नाही घेत आणि आपण. ते पण एकदम बारकाव्याने ग. पुराने लोगों ने बनाया है. काय? ये भी लगता है पुराने लोगों ने बनाया है. नहीं नहीं, ये तो हमने बनाया. परवा ये तो साइड का जो है वो मैंने ही बनाया था. म्हणजे कुठलीच मूर्ती प्रॉपर दिसणार नाही. तर त्या मूर्तीचं बघ चेहराच ते काय आहे काय आहे आपल्याला कळतच नाही. अफजल खानाचीच गोष्ट म्हणजे तुळजापूरची भवानी आईची मूर्ती नेली होती. नाही, हत्तीच्या पायाखाली त्यांनी अशी चूळचूळ केलेली पूर्ण. आणि तेव्हा शिवाजी महाराज पेटले. पण त्यांनी ना म्हणजे तेव्हा हे धरलं की पेशन्स, ही वेळ नाही आहे, ही वेळ आता नाही आपल्याला परत वार करायची. ते बरोबर थांबलं आणि त्यांनी बरोबर जेव्हा बदला घेतला महाराज बरोबर केलं. मला काय माहिती फुल टर्न करायचं. तू लोकांचे सॉक्स असे पळवतेस का? गाणं पण आठवत होतं, जाने दे. हो ना.
ही जी इतकी मोठी विशाल मूर्ती दिसते तर आता आपण विचारूया. मी त्या एका मुलीचा रील बघितला होता, ती ह्या सनसेट पॉइंटला 2दा आली. तिला इतका आवडला तो. किती मोठा आहे हा. बजरंग बली की जय. दिसत पण नाही. फाईट करू. बापरे, सेना सेना. उई. ओ ये गती कच्ची गती मनी. ओ तुम कभी डालेगा तो 2 भी डाल सकता है, 1 भी डाल सकता है. इसका एक कोंडी रहता है, कोंडी निकाल के 2 भी कर सकता है. तो कधी वाईट वाटते मला. इथे गोवा, इथे हम्पी. दीदी ये दिखते का? ही 2000. ये महंगा है, बहुत महंगा है आपके पास. त्याचा प्रिंट में नाही आहे ना. प्लाझो घाल, मी स्कर्ट. मी काय घालणार आहे पण उद्या? मला काहीतरी येल्लो पाहिजे. पेन आहे वा, ट्रिपल पेन आहे. जीवावर येतं ना. वा, आम्ही आता इथे जेवणार आहोत. काय माहोल आहे. हॅमस्ट्रिंग स्कॉट्स सगळं वर्क झालंय ते सगळं वर्कआउट. मला रे जाजा फुटाजमध्ये काहीतरी इंडियनच खायचं आहे. इंडियन. मला डोसा तर चालेलच 100%. रस्सम राईस आहे. काय बोलली श्रद्धा? 40 रुपयाला 2 चपात्या आहेत, तर मग आपण 80 रुपयाचा मागवूया. म्हणजे 1 मिनिट. मग जर दाल तडका येत असेल तर आपण राईस मागवूया राईस. ना. मग राईस. ऑटोवाल्याला विचार ना की किती कमी करणार आहे म्हणजे जे मग असं. फोन नाही उचलत आहे. असं एकतर एवढा तरी गॅप असायचा. प्लेट घेऊन जा. पाणी सांग. अगं ब्रेक. परत नाही होता. श्रद्धा चला उठा. हे घेऊन गुड नाईट. सगळं की हात धुवून रिटर्न यायचं. शी आई तुला मला एवढं तुला पडवून ठेवतो तरी. तर आता आम्ही येतोय हाऊसनी. हो, जल्दी फाय एका तिकीट मध्ये. अच्छा अच्छा. लाईन कशात? कशात पण हा आडवी झाली. काय बोललाय? 1 and 4. 21, 3, 5, 4, 2, 8, 6.
आता 5-5 रुपये मिळणार तुम्हाला. Down on your knees. बापरे. 43. श्रद्धा ना, त्या माणसाचा आम्हाला आता कंटाळा आला. माणूस बरा होता का आता वाटतंय. मला तर काही दुःख नाही सुख नाही, तेव्हा पण नव्हतं झालं. मला उलट सेवा होती. आता होऊनही कळलं नाही मला. माझं एवढं दुःखी कोणच नाही. शोधूया. मला 35 रुपये द्या. ते फक्त आपण खूप खुश आहे. मी तुझ्या शब्दात नाही सांगू. पण मी तुमच्या सगळ्यांसाठीच खूप खुश आहे. तिला 10 रुपये गेले, त्याच्यानंतर आताच्या राऊंडला 10 रुपये गेले, 25 रुपये गेले. मग 5 रुपये जिंकली म्हणजे 25 चे कर्ज आहे तुझ्यावर. हो. पण हरली यार ही बाई तर दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन खेळली आणि जिंकली. आणि परत घेतले कोणाकडून होते. परत दिले होते. तुझा 1 रुपया राहिला फक्त द्यायचा. हसून खरंच पोट दुखतं ना हसून हसून, पण पोट इथेच असतं. पोट म्हटलं की हे दाखवतं, पोट इथेच असतं, तेच दुखतं. आता तर माझ्याकडे पण 5 रुपयेच उरले. आता मी नाही घेणार. मी पण कंगाल झाले ग. माझ्याकडे चकल्या उरल्यात लावायला. लावू का? गुड मॉर्निंग गाईज. आत्ता वाजले 5:15 आणि आम्ही उठलो आहे. वेदिकाची तर आंघोळही झाली आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की इथे सोलारवर आहे सगळं आणि आत्ता मला गरम पाणीच मिळणार नाही आहे. पण वेदिका खूप धीट मनाची आहे. तिने गार पाण्याने आंघोळ केली. मी अजून मनाची तयारी करते. हो, तोच प्रयत्न आहे. बाकी सगळे तसं करणार आहेत. आता केटलने आम्ही गरम पाणी मिक्स करून असं काहीतरी, ह्याला म्हणतात गरम पाण्यासाठीचा जुगाड. ह्याच्याने मी आंघोळ करणार.